मुंबईतील शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा। जोगेश्वरी विधानसभेसाठी माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक। मोडक यांनी व्यक्त केली फडणवीसांकडे इच्छा। शरद पवारांवर टीका करण्याची आपली लायकी नाही। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला। त्यांच्यावर टीका करण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आहेत। सिडको विरोधात नागरिक उतरले रस्त्यावर। कोस्टल रोडला बेलापूर मधील रहिवाशांचा तीव्र विरोध। मानवी साखळी करत नागरिकांचं आंदोलन। नगर दौंड मार्गे शेतकऱ्यांनी रोखलं साखळी उपसा जलसिंचन योजनेसाठी रास्ता रोको। 1952 पासून साखळी योजनेसाठी लढा सुरू। सोलापुरातील मोहोळ येथे अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। मराठा समाजाकडून ताफा अडवण्याचा प्रयत्न। मराठा आंदोलकांचा पोलिसांना मज्जाव। अंतरवालीतील ओबीसी आंदोलकांची प्रकृती खालावली। ओबीसी आंदोलक बाळासाहेब दखणेंची तब्येत बिघडली। आंदोलकांच्या उपोषणाचा आज 5 वाजता। संभाजीनगरात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको दरम्यान एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक झाली ठप्प। जरांगेंच्या समर्थनात आज आळंदी बंदला आळंदीकरांचा संमिश्र प्रतिसाद। आळंदीकरांचं दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरू। मनोज जरांगेंच्या समर्थनात उद्या अहमदनगर बंद। सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंदची हाक। व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। 3.5 शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुका मातेच्या माहूर गडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू। गडावर जाण्यासाठी बसची पिण्याच्या पाण्याची सोय भाविकांसाठी उपलब्ध। येवला तालुक्यातील अंदरसुला येथे अवकाशातून पडले शास्त्रीय कोरियन उपकरण। येवला अंदरसुला शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। चंदगडमध्ये राजकीय वातावरण तापलं। शेतकऱ्यांचा कारखाना बंद करण्याचं कारस्थान केलं। राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटलांवर दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटेंचा गंभीर आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।